आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला हे नमूद करताना अत्यंत खेद होतोय की देसाई ऑटोमोबाईल बरोबर होणारा आपलं डील आम्ही रद्द करतोय, कारण त्यांचे एमडी आशुतोष देसाई हे एका मोलेस्टेशन केस मध्ये निर्दोष आहे। माझा नवरा म्हणजे आशुतोष देसाई हे निर्दोष आहेत, लवकरच प्रूफ होईल आणि ते मी करीन। एक मिनिट, त्याच्याकरता तुम्ही वेगळी प्रेस कॉन्फरन्स घ्या। ही कॉन्फरन्स त्याची बाजू मांडायला नाहीये। मी बाजू मांडायला आलेच नाहीये, पण माझ्या नवऱ्यावर एकही आरोप सिद्ध झालेला नसताना तुम्ही ही डील कॅन्सल करताय। मग जर तो निर्दोष सुटला तर तुम्ही ही डील कराल का? काय झालं, नाहीये का उत्तर? विचार करू, पण सध्या तरी आम्हाला हेच गरजेचं वाटतंय। का? अहो, निर्दोष म्हणजे क्लीन चिट ना, क्लीन चिट मिळणार त्याला, मग काय प्रॉब्लेम आहे? का तुमचा त्याच्या मेहनतीवर विश्वास नाहीये? हे बघा, या सगळ्याला खूप वेळ लागतो आणि माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये। एक आठवडा द्या मला, आशुतोष देसाई निर्दोष सिद्ध होईल आणि ही डील परत तुम्ही त्याच्याशीच कराल, शब्द आहे आपला। येते मी। चंदन, तुला हे समजा माहिती होतं रे? हो, माहिती होतं, म्हणूनच टीव्ही लावून होता देत तो कालपासून। अगं, हेच सुरू होतं टीव्हीवर आणि फक्त चंदनला नाही, अख्ख्या जगाला कळलंय। शी बाबा, आशू असं काही करेल असं अजिबात वाटलं नव्हतं। ए डुचके, तुझ्या थोबाडाला जरा आवर घालतीस काय? तोंडाला येईल ते कशाला बोलतीस उगाच तरी? आमचा विश्वास आहे, त्यानं काय बी केलेलं नाही। किती आंधळा विश्वास ठेवणार आहेस बाई आजी? त्या मुलीने किती पुरावे दिलेत माहितीये तुम्हाला? आणि तसंही दारूच्या नशेत कोण कसं वागेल काय सांगता येतं? दिव्या, बास, उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस। आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे, आमचे जावई बापू चुकीचं काहीही करू शकत नाही, ते असं करणारच नाही। आणि आजकाल काय कोणी कोणाला सहज फसवू शकतं। बरोबर बोलताय आई तुम्ही। आणि दिव्या, अगं अशा परिस्थितीमध्ये आपण शिवा आणि आशू बरोबर उभा असायला पाहिजे। हो, ते काही दिवसांपूर्वी ते आपल्यासाठी उभे राहिले होते तसंच। आणि यात काही खोटं आहे का? बघ, काहीतरी वाटू दे दिव्या। अगं, तुझ्याशी बोलायला म्हणून शिवा काल इकडे आपल्याकडे आली आणि तिकडे हा सगळा गोंधळ झाला। ती जर आशू सोबत असती तर हे सगळं झालंच नसतं। हो, पण मी नाही ना बोलावलं तिला, तू मला नको बोलूस। दिव्या, तो फक्त सांगतोय तुला। वंदी, आपण जाऊया आशूकडं, त्याला सांगूया की आमचा विश्वास आहे तुझ्यावर म्हणून। अजिबात नाही, मी त्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही। तुम्हाला जाऊन चांगुलपणा दाखवायचा असेल दाखवा। ठीक आहे, तू नको येऊ। आजी, आई, चला आपण जाऊन येऊ आशूकडे। मी देवाकडे प्रार्थना करते आशूसाठी। चल। अशक्य आहेस तू दिव्या। अगं, एवढी माती खाऊन सुद्धा आशूने तुला माफ केलं, हे विसरलीस का? नाही, बाळ गेल्याचं दुःख आहे तुला, मला माहिती आहे। अगं, पण आशू आणि शिवा आपल्यासाठी नेहमीच उभे राहिलेत, त्यामुळे आत्ता त्यांच्या या परिस्थितीत आपण सुद्धा त्यांच्या बरोबर उभं राहायला पाहिजे। आपली माणसं आहेत ती। हो बाबा, तुला हरिश्चंद्र बनायचं असेल तू बन, मला या सगळ्यात घेऊ नकोस। आई, आशू, आई झोपायला गेल्यात। भाऊदेव, हळू हळू, अरे हळू 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 हळू। कधी आलीस? मी मगाशीच आले, तू झोपला होतास ना म्हणून उठवला नाही।
काय झालं? आशू, आपण पुढच्या आठवड्यात डील करतोय, तेही होरायझन बरोबरच. शिवा उगाच मला होप्स देऊ नको. सगळं संपलंय. हे कसं शक्य आहे? काहीच आशू, काहीही संपलेलं नाहीये. हे बघ, तू तू लवकरच निर्दोष सुटणार आहेस, मला खात्री आहे. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. मी निर्दोष असेन ग, म्हणजे आहे, पण मी भावळट आहे शिवा. मला खरंच जे छकुला म्हणतेस ना तू, ते खरं आहे अगदीच. मला कळतच नाहीत गोष्टी, मला समजत नाहीत. असं का मध्येच बोलतोय सरे? अरे मग काय तर खरं आहे ते. अगं कोणी येतं मला फसवून काय जातं, माझा गैरफायदा घेतं, काय चाललंय का? मला मी मोठा झालोच नाहीये शिवा. मी अजूनही लहान आहे आणि मी नाहीये केपेबल या सगळ्या गोष्टींच्या. आशू, अरे तू लहान आहेस म्हणून मी तुला छकुला म्हणते असं वाटतंय का तुला? मग काय दुसरं कारण आहे? आशू, तू अरे लहान मुलासारखा निरागस आहेस म्हणून मी तुला छकुला म्हणते. तू एवढा मोठा झालायस तरी तुझ्यातला निरागसपणा तसाच आहे. असं सहज विश्वास ठेवणं खूप कठीण असतं अरे. ते तुला जमतं. तुझ्यात इतका खरेपणा आहे ना, हे जगातल्या प्रत्येक माणसामध्ये नसतं रे. खरंच सांगतेय. म्हणजे आपलं लग्नाच्या वेळेला जे भांडण झालं ना, तेव्हा मला याच गोष्टीचा त्रास झाला होता की तुझा असं लगेच कसं काय प्रत्येक गोष्टीवर विश्वास बसतो. पण नंतर विचार केल्यावर कळलं की हाच तुझा प्लस पॉइंट आहे. हीच गोष्ट खूप चांगली आहे तुझ्यात. खरंच सांगतेय. मला बरं वाटावं म्हणून बोलतेस ना? आशू, मी खूप मनापासून बोलते. खरंच तुझं भाबडेपणाच ताकद आहे अरे तुझी. तू असा आहेस ना म्हणून मला, घरच्यांना खूप विश्वास आहे तुझ्यावर की तू असं काहीच करू शकत नाहीस. हे बघ, खरं कधी ना कधी बाहेर येणारच आहे. पण तू तुझं छकुला असणं कधी सोडू नको. शिवा, ती मुलगी असं का वागली असेल? ती फक्त बाहुली आहे रे. म्हणजे तिला नाचवणारे हात वेगळेच आहेत. माझा फोन आहे का? हा. बघ बरं. हॅलो, काय म्हणालो होतो आशुतोष देसाई, नका पडू यात. आता लागली ना वाट. हॅलो, कोण बोलताय? कोण बोलतोय? हॅलो हॅलो. तू आता फक्त बघच तुझी काय अवस्था करतो ते. आशू, अरे काय कोण होता? आधी येऊन गेला याचा फोन. यात कोणाचं कोण आहे हा? माहित नाही कोण आहे. मी डील करायला जात होतो ना, त्या दिवशी याचाच फोन आला. हेच सांगत होता की डील करू नका, नाही तर परिणाम वाईट होतील. मी लक्ष दिलं नाही. म्हणजे आपला डाऊट खरा ठरला. कोणीतरी आहे ज्याला ही डील व्हावी असं वाटत नाहीये. अर्थात. आशू, हा नंबर ना आपण पोलिसात देऊया. ट्रेस करतील पोलीस. हा,